हॅलो फ्रेंड्स, मी भक्ती शेरकर पर्स्यूट ऑफ MPSCवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या पॉलिटी थ्रू MCQ इन मराठी किंवा बहुपर्यायी प्रश्नांमधून राज्यशास्त्र या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. राज्यघटनेची निर्मिती या टॉपिकवरती पार्ट 1 हा ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर आपण सगळ्यांनी आधी तो बघावा आणि मग या पार्टला सुरुवात करावी अशी मी आपल्याला विनंती करते. ही जी सिरीज आहे याच्यामधून आपण पॉलिटीचा एका वेगळ्या पद्धतीने म्हणजे MCQच्या फॉर्मॅटमध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. हा प्रश्न STI मेन्स 2013ला येऊन गेलेला आहे. आपल्याला विविध समित्या दिलेल्या आहेत आणि त्या समित्यांचे प्रमुख यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. समित्या आहेत संघ अधिकार समिती, वित्त व स्टाफ समिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि मूलभूत अधिकार उपसमिती. या सगळ्या समित्यांचे प्रमुख एका बाजूला दिलेले आहेत. आपण उत्तर बघूयात. संघ अधिकार समिती जी होती तिचे प्रमुख होते जवाहरलाल नेहरू. वित्त व स्टाफ समिती जी होती तिचे प्रमुख होते राजेंद्र प्रसाद. अल्पसंख्याक उपसमिती जी होती तिचे प्रमुख होते HC मुखर्जी. तर मूलभूत अधिकार उपसमिती जी होती तिचे प्रमुख होते JB कृपलानी. याच्यावरून आपल्याला समजू शकतं की आपला जो ऑप्शन नंबर 3 आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. सो ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. याचसोबत आपण इतर काही समित्या आणि त्यांचे प्रमुख बघून घेऊया, जेणेकरून असा प्रश्न जर परत आला तर आपल्याला तो सोडवता येईल. सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कामकाज क्रम समिती KM मुंशी. कामकाज प्रक्रिया नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. इथे तुम्ही बघू शकता की खूप जवळपासची नावं आहेत, पण तरीही दोन वेगळ्या समित्या आहेत. कामकाज क्रम समिती KM मुंशी, कामकाज प्रक्रिया नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मूलभूत हक्कांची उपसमिती JB कृपलानी आपण MCQमध्ये पाहिलं. अल्पसंख्याक उपसमिती HC मुखर्जी. प्रांतिक राज्यघटना समिती सरदार वल्लभभाई पटेल आणि मसुदा समिती जी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्याचे प्रमुख होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा. हा जो प्रश्न आहे तो आयोगाचा बऱ्यापैकी आवडता प्रश्न आहे, कारण या गोष्टीवरती त्यांनी वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आणि हे प्रश्न अशा पद्धतीचे असतात की नुसतं तुम्ही हे पाठ करून उपयोगाचं नाही, तर त्या वाक्यांचा त्यांचं जे काही म्हणणं आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असलं पाहिजे, याचा अर्थ तुम्हाला समजलेला असला पाहिजे, तरच तुम्ही या पद्धतीचे प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट आहे संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य असं कोणी म्हटलेलं आहे या सगळ्यांपैकी? तर असं म्हटलेलं आहे KC व्हियर. दुसरं आहे पूर्णपणे संघराज्यही नाही, पूर्णपणे एकात्म राज्यही नाही, परंतु दोन्हीचा संयोग असलेलं असं म्हटलेलं आहे दुर्गादास बसू यांनी. प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य असं म्हटलेले आहेत सर आयव्हर जेनिंग्स. आणि एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य असं म्हटलेले आहेत ग्रॅनविल ऑस्टिन. यावरून आपण पर्याय निवडू शकतो. तर इथे येईल ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याचा पुढचा जो प्रश्न आहे तोही अशाच पद्धतीचा आहे आणि मग त्यानंतर मी असे सगळे जे कोणी व्यक्ती आहेत ज्यांनी काही ना काहीतरी म्हटलेलं आहे आणि त्यांचं स्टेटमेंट यांची एक कंपाईल केलेली स्लाईड बनवलेली आहे. तिथे तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल. ती तुम्ही लिहून घ्या पॉज करून किंवा वारंवार वाचा किंवा त्याचं स्क्रीनशॉट करून घ्या आणि ती पाठ करून टाका, जेणेकरून असे जे प्रश्न येतात ते आपल्याला सोडवता येईल. पुढचा प्रश्न आहे पुन्हा त्याच पद्धतीचा, जो राज्यसेवा मेन्स 2014ला आलेला आहे. याच्यामध्ये ते म्हणत आहेत की एकात्मतेकडे कल असलेलं संघराज्य स्वरूप असं कोणी म्हटलेलं आहे? तर असं म्हटलेलं आहे प्रोफेसर DN बॅनर्जी यांनी. अर्धसंघराज्य, अर्धसंघराज्य कोणी म्हटलेलं आहे? CH अलेक्झांड्रोविच. कमालीचं संघराज्य, कमालीचं संघराज्य असं म्हटलेलं आहे पॉल ॲपलबी H यांनी. आणि केंद्रीकरण झालेलं संघराज्य असं म्हटलेलं आहे KV राव यांनी. आता यावरून आपल्याला समजतं की आपण जर या जोड्या व्यवस्थित जुळवल्या तर ऑप्शन नंबर 1 हे आपलं आन्सर असणार आहे. आता हे जे सगळं मी बोलते आहे ते बहुधा आपल्या लक्षात राहिलेलं नसेल, पण मी जसं म्हटलं तसं की हे पाठ करणं पण महत्त्वाचं आहे आणि नुसतंच पाठ असून उपयोग नाही, तर त्यातलं प्रत्येक वाक्य आपल्याला समजलेलं असणं गरजेचं आहे, जे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू शकता.
संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेलं एकात्म राज्य. मी पहिल्यांदा जेव्हा MCQ वाचला तेव्हा त्याच्यात हे लिहिलेलं होतं आणि ते म्हटलेलं होतं KC व्हियर यांनी. पण ज्या वेळेला आयोगाने परत एकदा हा प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी त्याचं वर्णन केलेलं होतं निमसंघराज्य असं. मी प्रत्येक पॉईंट इथे वाचणार नाही आहे, पण जे नवीन आहेत ते मात्र वाचते की जे याआधी परीक्षेला आलेले आहेत. एकात्म किंवा अद्भुत प्रकारचं संमिश्र राज्य किंवा सेकंड टाईम विचारताना आयोगाने शब्द वापरला आहे सहकारी संघराज्य असं कोणी म्हटलं आहे तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलेलं आहे. अजून एक नवीन व्यक्ती इथे आपल्याला दिसतात की वाटाघाटीचं संघराज्य. हा पण प्रश्न दोनदा विचारला गेलेला आहे. एकदा तो वाटाघाटीचे संघराज्य म्हणून विचारला गेलेला आहे तर दुसऱ्यांदा विचारताना त्यांनी सौदारत संघराज्य असा एक शब्द वापरलेला आहे जे म्हटलेलं होतं मॉरिस जोन्स यांनी. त्यामुळे ही संपूर्ण स्लाईड अतिशय महत्त्वाची आहे. हे सगळे व्यक्ती आणि त्यांनी काय म्हटलं आहे हे आपल्याला पाठ करायचे, लक्षात ठेवायचे आणि समजून घ्यायचे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. 1. या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. B. फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झालेली आहे. C. रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झालेली आहे. 3 स्टेटमेंट आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की यातलं कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्याने झालेली नाही आहे. पहिले दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. या कायद्यामुळे आपल्याला प्रांतिक स्वायत्तता मिळालेली आहे आणि फेडरल कोर्टांची पण स्थापना झालेली आहे. आता तुमच्या सगळ्यांसाठी प्रश्न आहे की फेडरल कोर्ट जर 1935च्या कायद्याने झालेले आहेत तर मग सुप्रीम कोर्ट्स आपल्याकडे कधी आलेले आहेत, त्यासाठी कुठला कायदा होता आणि हायकोर्ट्सची स्थापना आपल्याकडे कुठल्या पद्धतीने झालेली आहे, हे 2 तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढे जाऊयात आपण. भारतामध्ये खालीलपैकी कुठल्या तरतुदी या संघराज्य पद्धतीच्या विरोधात आहेत? असिस्टंट मेन्स 2013चा हा प्रश्न आहे. संघराज्य पद्धती ही गोष्ट आपल्याला त्यासाठी लक्षात घेणं खूप महत्त्वाची आहे. संघराज्य पद्धती जी काही आहे ती आपल्याला जेव्हा व्यवस्थित समजेल त्यावेळेला आपल्याला कळेल की जरी आपण म्हटलेलं असलं की भारत हे एक सार्वभौम आहे किंवा संघराज्य आहे तरी पण आपण संघराज्य असा शब्द वापरलेला नाही आहे. हा राज्यांचा संघ असा शब्द आपण वापरलेला आहे. त्यामुळे काही तरतुदी अशा आहेत ज्या संघराज्य पद्धतीच्या विरोधातल्या आहेत. त्या कुठल्या ती आपल्याला ओळखायचे. पहिली, राज्य अविनाशी नाहीत, आणीबाणीची तरतूद, अखिल भारतीय सेवा, राज्यघटनेचं सर्वश्रेष्ठत्व आणि राष्ट्रपतीद्वारे राज्यांच्या विधेयकावरती नकाराधिकार. आपण या सगळ्या वाचल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतं आहे की राज्यघटनेचं सर्वश्रेष्ठत्व ही काही अशी तरतूद नाही आहे की जी संघराज्य पद्धतीच्या विरोधातली आहे. त्यामुळे आपण ऑप्शन नंबर D जिथे जिथे आहे त्यांना एलिमिनेट करूयात. एलिमिनेट केलं तर ऑप्शन 1 गेलं, ऑप्शन 2 गेला. आता राहिलेलं आहे 3 आणि 4 ज्याच्यामध्ये B, C आणि D, ब, क, ड कॉमन आहेत. म्हणजे राहिला फक्त अ तुम्ही वाचा. राज्य अविनाशी नाहीत. जिथे संघराज्य पद्धती असते तिथे राज्य अविनाशी असू शकतात. त्यामुळे ऑप्शन नंबर आपलं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अ, ब, क, ड. पुढचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्य म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कुठल्या वैशिष्ट्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो ते सांगा. हा प्रश्न राज्यसेवा मेन्स 2014ला आलेला आहे. तर आता मुळात पायाभूत वैशिष्ट्य ही काय संकल्पना आहे, ही कुठून आली आहे, सर्वोच्च न्यायालयाचा याच्यामध्ये काय संबंध आहे? तर संविधानामध्ये बदल करायचा की नाही करायचा, कितपत करायचा, सरनामा हा त्याचा भाग आहे की नाही, त्याच्यात आपण बदल करू शकतो का, जर आपल्या मनात आलं तर सगळे मूलभूत हक्क एका मिनिटात काढून टाकता येतील का, असे बरेचसे प्रश्न होते. त्याच्यावरनं बरेचसे वादविवाद होत होते आणि त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचना ही एक संकल्पना समोर आणलेली आहे. ही संकल्पना केशवानंद भारती केस 1973मध्ये समोर आलेली आहे आणि त्या संकल्पनेने 18 मूलभूत वैशिष्ट्य किंवा पायाभूत वैशिष्ट्य म्हणून ठरवलेली आहेत की ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीने बदल करता येत नाही. तर आपल्यासमोर काही तत्त्व दिलेली आहेत, यातली कुठली त्यांनी निवडलेली आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. अ आहे समतेचे तत्त्व, ब आहे स्वातंत्र्याचे तत्त्व, क आहे संघराज्य,
ड आहे समाजवादी संरचना, ई आहे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आणि फ आहे धर्मनिरपेक्षता. तर यापैकी स्वातंत्र्याचे तत्त्व आणि समाजवादी संरचना हे पायाभूत वैशिष्ट्यांचा भाग नाही आहेत. इतर सर्व म्हणजे समतेचे तत्त्व, संघराज्य, त्याच्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आणि धर्मनिरपेक्षता ही पायाभूत वैशिष्ट्यांमध्ये गणली जातात. तर ऑप्शन नंबर 2 हे आपलं आन्सर आहे. बाकीची सर्व पायाभूत वैशिष्ट्य किंवा तत्त्व हेही आपल्या लक्षात असणं आणि त्यांचं थोडक्यात आपल्याला अर्थ माहिती असणं हे प्रश्न सोडवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आपण पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा मॉन्टेगी चेम्स्फर्ड अहवालावरती आधारित आहे. 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अन्वये भारतीय विधानमंडळ हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले. 3. दुहेरी शासन पद्धती ही 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. आणि 4. राज्यघटनेचा जवळपास 75% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चे पुनर्निर्मित रूप आहे असे म्हटले जाऊ शकते. तर आपण बघू शकतो की हे जे 1919 आणि 1935चे कायदे आहेत त्या कायद्यांसंदर्भातला हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 4 हा 101% करेक्ट आहे की राज्यघटनेचा जवळपास 75% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935नुसार आलेला आहे. आपल्याला हेही माहिती आहे की 1919चा जो कायदा आहे त्याला आपण मॉन्टेग्यू चेम्स्फर्ड किंवा मॉन्टफर्ड कायदा असंही म्हणतो. आणि त्याच्या आधीचा जो आहे जवळपास 10 वर्ष आधी 1909चा कायदा त्याला आपण मॉर्लो मिंटो कायदा म्हणून ओळखतो. तर 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टने भारताचे विधिमंडळ हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेमध्ये रूपांतरित झाले हे जे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे ते चुकीचं आहे. ही गोष्ट आधीच झालेली आहे आणि 1919लाच दुहेरी शासन पद्धती लागू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केलेला आहे. आणि मग खाली 3 तत्त्व दिलेली आहेत. एकेरी न्यायव्यवस्था, मूलभूत नागरी आणि फौजदारी कायद्याबाबत समानता आणि समान अखिल भारतीय सेवा. प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खूपच कॉमन सेन्सचा हा प्रश्न आहे. एकेरी न्यायव्यवस्था करेक्ट आहे. मूलभूत फौजदारी आणि नागरी कायद्याबाबत समानता करेक्ट आहे. आणि समान अखिल भारतीय सेवा. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. वरील सर्व गोष्टी या राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कुठलं विधान चुकीचं आहे. हा सुद्धा आयोगाचा एक आवडता प्रश्न आहे की या तारखा देणं आणि या कुठल्या तारखेला काय झालं मग थोडंसं तारीख देण्यामध्ये चेंज करणं, वर्ष देण्यामध्ये चेंज करणं ही आयोगाची सवय आहे आणि त्याच्यात आपली कुठेही चूक होऊ नये कारण हे हातचे मार्क आहेत म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. हो करेक्ट आहे ही गोष्ट कारण 1947चं वर्ष आहे, 15 ऑगस्ट जवळ आहे आणि ऑगस्टमध्ये आपल्याला राष्ट्रीय ध्वज लागणारच आहे. त्यामुळे मग आपल्याला हे करणं भाग होतं. सो राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केलेला आहे. 26 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून दिलेले आहे. तर नाही, ही तारीख चुकीची आहे. ती तारीख आहे 24 जानेवारी 1950. त्यामुळे हेच विधान याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जे चुकीचं आहे. तिसरं विधान आहे 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने राष्ट्रगीत स्वीकृत केले आणि चौथं विधान आहे 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने राष्ट्रगान स्वीकृत केले. तर हो, ही दोन्ही विधानं करेक्ट आहेत. ही तारीख लक्षात ठेवायची आपल्याला 24 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950 ज्या दिवशी राष्ट्रपती, राष्ट्रगीत, राष्ट्रगान या तिन्ही गोष्टी स्वीकृत करण्यात आलेल्या आहेत आणि राष्ट्रीय ध्वज खूप आधी स्वीकृत करण्यात आलेला आहे 22 जुलै 1947 रोजी. शेवटचा प्रश्न बघूयात आपण. अयोग्य नसलेली विधाने ओळखा. अयोग्य नसलेली, अयोग्य म्हणजे चूक नसलेली म्हणजे बरोबर विधानं ओळखायची आहेत. घटना समितीची निशाणी म्हणून हत्ती स्वीकृत करण्यात आलेला आहे. हे विधान करेक्ट आहे का? तर हो करेक्ट आहे.
घटना समितीचे सचिव म्हणून सर BN राव व कायदेविषयक सल्लागार म्हणून HV अय्यंगार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे विधान चुकीचं आहे, कारण घटना समितीचे सचिव म्हणून HV अय्यंगार आणि कायदेविषयक सल्लागार म्हणून BN राव यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तर हे एक्सचेंज केलेलं आहे. तिसरं विधान आहे, घटना समितीचे मसुदा बनवण्याचे प्रमुख किंवा चीफ ड्राफ्ट्समन SN मुखर्जी होते. तर हो, हे विधानही करेक्ट आहे. भारतीय राज्यघटना नंदलाल बोस यांच्या हस्ताक्षरात आहे. नाही, ती नंदलाल बोस यांच्या हस्ताक्षरात नाही आहे, तर प्रेमबहारी नारायण रायजादा यांच्या ती हस्ताक्षरामध्ये आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. शांतिनिकेतनमधील प्रेमबिहारी नारायण रायजादा आणि बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी मूळ प्रतीला नक्षीकाम करून आकर्षक बनवलेले आहे. तर हे विधानही चुकीचं आहे, कारण जसं मी वरती तुम्हाला सांगितलं की ती कोणाच्या हस्ताक्षरात आहे, तर प्रेमबहारी नारायण रायजादा यांच्या ती हस्ताक्षरात आहे. या व्यतिरिक्त नंदलाल बोस आणि बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी तिला नक्षीकाम करून आकर्षक बनवलेलं आहे. सो आपण याचं उत्तर काय देऊ शकतो? ऑप्शन नंबर A आणि अ आणि क हे दोन विधानं करेक्ट आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर आहे 4. ऑप्शन नंबर 4 अ आणि क योग्य आहे. तर मग बघूयात, ही जी काही बेसिक माहिती आहे जी आपल्याला विचारली जाऊ शकते. निशाणी काय होती? हत्ती होती. सचिव कोण होते? HVR अय्यंगार होते. कायदेविषयक सल्लागार सर BN राव. चीफ ड्राफ्ट्समन SN मुखर्जी. हस्ताक्षर कोणाचं होतं? प्रेमबहारी नारायण रायजादा. मूळ प्रतीला नक्षीकाम करून आकर्षक बनवलंय नंदलाल बोस आणि बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी. आणि हिंदी भाषेतली मूळ हस्तलिखित प्रत ही वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिलेली आहे. अशा पद्धतीने आपण राज्यघटनेची निर्मिती किंवा मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा टॉपिक आता पूर्ण केलेला आहे. लवकरच आपण भेटूयात नवीन लेक्चर घेऊन. तोपर्यंत थँक्यू. नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू सो मच.